नमस्कार, मी भक्ती आंबेडकर. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राफेल कराराबाबत आलेल्या मोठ्या वक्तव्याची. राफेल करारावरून सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी मोदी सरकारला दिलासा दिलेला आहे. मात्र आता या निर्णयावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल कराराबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राफेल कराराचा अहवाल कॅग पीएसी कडे आलाच नसल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. आणि इतकंच नाही तर कोर्टाचा निर्णय फक्त सरकारच्या माहितीच्या आधारे घेतल्याचंही वक्तव्य पवार यांनी केलेलं आहे. नेमकं शरद पवार राफेलच्या निर्णयाबाबत काय म्हणालेत आपण पाहूयात. In fact, it's not controversy. Supreme Court judgment I have seen, I got the copy, and they said that whatever the decision they have taken on the basis the information which they got from government has communicated them as per their report. I haven't got information, but as for Supreme Court, that CAG has already studied and clear, and secondly, Public Accounts Committee has also approved. Both things are not correct. They are absolutely wrong. Neither CAG has studied, nor Public Account Committee has discussed even. They have not seen even. And Supreme Court decision on the basis of these two things, which is away from reality. तर इकडे सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती दिल्याचं काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आरोप केलेला आहे. कॅगचा अहवाल संसदेत सादर केल्याचं सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय. मात्र हा अहवाल कुणासमोरच आलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण आपण पीएसीच्या इतर सदस्यांसमोर मांडणार असल्याचंही खरगे म्हणाले. ये रिपोर्ट कब सदन पे रखा गया सीएजी का, और वो कब एक्सेप्ट हुआ, कब पब्लिक अकाउंट्स कमेटी को गया, कब उसकी एविडेंस हुई, कब उसका रिपोर्ट तैयार हुआ, और किस दिन वो पार्लियामेंट में हमने पेश किया, ये सारी चीजें पूछने के लिए मैं हमारे पब्लिक अकाउंट्स के भी जितने भी मेंबर्स हैं उनसे रिक्वेस्ट करूंगा. और हम ये चाहते हैं तो सुप्रीम कोर्ट का आदर करते हैं, लेकिन वो जांच एजेंसी नहीं है, और हम जांच करने के लिए ही जेपीसी की मांग कर रहे हैं. राफेल कराराची संसदेत जेव्हा केव्हा चौकशी होईल त्यावेळी दोन नावं पुढे येतील ती लिहून ठेवा. नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी असं सांगत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर पुन्हा घणाघाती हल्ला चढवला. पत्रकार परिषदेत बोलताना गांधी यांनी अनिल अंबानी आणि नरेंद्र मोदी हे मित्र असून अंबानींचं भलं करण्यासाठी त्यांचा 30,000 कोटी रुपयांचा फायदा मिळवून देण्यासाठी राफेल करार केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. हर 3-4 दिन हमारा प्रेस कॉन्फ्रेंस होता है, मगर प्रधानमंत्री प्रेस कॉन्फ्रेंस नहीं करते हैं कभी. अपने आप को जो देश की मीडिया है उनके सामने हिंदुस्तान के प्रधानमंत्री एक्सपोज नहीं होना चाहते हैं. यहाँ पे 30,000 करोड़ रुपए की चोरी हुई है. और किसानों, याद रखिए, छत्तीसगढ़, राजस्थान, मध्य प्रदेश में आपका कर्जा माफ होने जा रहा है. ये जो पैसा लिया है चोरों ने, ये आपका लिया है और किसी का नहीं लिया है. और इन बातों में कोई नहीं फंसने वाला है. पूरा हिंदुस्तान समझता है कि चौकीदार चोर है, सीधी बात है. और हम इसको साबित करके दिखाएंगे कि हिंदुस्तान का प्रधानमंत्री अनिल अंबानी का दोस्त है और अनिल अंबानी को उसने चोरी कराई है.